नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RT अंतर्गत 25% आरक्षणातून प्रवेश घेण्यासाठी शाळा ही मुलांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये असावी अशी अट राज्य शासनानं घातली होती. मात्र या अटीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयानं राज्य शासनाला नोटीस जारी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील शंकर बाबूराव आत्राम यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारनं 12 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार RT अंतर्गत 25% आरक्षणामध्ये प्रवेशासाठी शाळा मुलाच्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिघामध्ये असणं आवश्यक आहे अशी अट घालण्यात आली होती. मात्र आत्राम यांनी आपल्या मुलासाठी RT अंतर्गत अर्ज करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या घराजवळ 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळाच नसल्यामुळे अर्ज सादर करता आला नाही. याचिकाकर्त्यांचे वकील यांनी न्यायालयामध्ये मांडलं की बॉम्बे हायकोर्टच्या मुख्य खंडपीठानं PIL क्रमांक 61/2024 मध्ये जुलै 2024 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार RT कायदा 2009 मधील कलम 12 अंतर्गत 1C यामध्ये अंतराच्या आधारावरती अशी कुठलीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. त्यावरती नागपूर खंडपीठानं प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर राज्य सरकारला नोटीस बजावली असून पुढची सुनावणी 9 मार्च 2026 रोजी ठेवण्यात आली. राज्य सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील ताजवान खान यांनी नोटीस स्वीकारली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% आरक्षित जागांवरती प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र 1 किलोमीटरची अट घातल्यामुळे पालकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्याबाबत विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एखाद्या मुलाच्या घराजवळ एकही शाळा नसेल तर त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असं सांगितलं होतं. आता न्यायालयानं याबाबत शासनाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे पुढे RT प्रवेश प्रक्रिया लांबणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यामुळे RTचं कुठलंही कामकाज हे पुढचा न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत करता येणार नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, आता अशी शक्यता निर्माण झालेली आहे की पुन्हा जर न्यायालयाने सांगितलं तर आता सगळ्यांना पुन्हा अर्ज भरावे लागू शकतात. त्यामुळे पाहूयात पुढे काय होते ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.